श्री भक्ती विजय कथासार अध्याय 7. स्वामी रामानंदांचा अनुग्रह व कबीरांवरील अतिथी संकट. श्री गणेशाय नमः. एके दिवशी रात्रीच्या वेळी कबीर विनेवर झंकार करत आणि मुखाने रामभजन करत बाजारातून घराकडे जात होते. तेथेच एक स्त्री जात्यावर दळण दळत होती. ते दृश्य पाहून ते व्याकुळ झाले आणि तिथेच उभे राहून मोठमोठ्याने रडू लागले. ते पाहून लोकांना नवल वाटले आणि हा काय वेडेपणा आहे असे म्हणून त्यांना हसू लागले. अनेकांनी त्यांना रडण्याचे कारण विचारले, पण आपल्या दुःखाचा यांच्याकडून परिहार होणार नाही म्हणून त्यांनी कोणालाही उत्तर दिले नाही. ते पश्चातापाने रडतच राहिले. त्याच वेळी बाजारातून निपट निरंजन नावाचे एक साधू पुरुष चालले होते. कबीरांना रडताना पाहून त्यांनी विचारले, तुम्ही कशासाठी एवढा शोक करत आहात? तेव्हा समोर एक ज्ञानी सत्पुरुष उभे आहेत. हे पाहून ते धीर करून म्हणाले, महाराज, मला खूप पश्चाताप झाला आहे म्हणून मी रडतो आहे. समोर जात्यावर धान्याचे पीठ होत आहे हे पाहून या भवरूपी जात्यात सापडून आपलीही अशीच अवस्था होणार की काय या विचाराने मन उद्विग्न झाले आहे. मी भयाने आणि दुःखाने अस्वस्थ झालो आहे. हा माझा शोक कोण दूर करेल? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, तुमचा शोक व्यर्थ आहे. आता या जात्याकडे नीट पहा. यात सर्वच दाण्यांचे पीठ होत नाही. जे मध्यवर्ती आधाराला धरून असतात ते सुरक्षित राहतात आणि जे त्याला सोडून भरकटतात तेच भरडले जातात. त्याचप्रमाणे या भवचक्रात जे रामभजन करतात त्यांना काळाचे भय नाही. तुम्ही विरक्त, धैर्यवंत, सत्वशील व क्षमाशील असूनही स्वप्नवत भासमान होणाऱ्या भयाने तळमळत आहात. याला काय म्हणावे? त्या बोधाने त्यांचे समाधान झाले आणि या जगरहाटीमध्ये आपल्याला नेमके काय करायचे आहे हे नेमके उमगले. मग त्या दोघांनी परस्परांना आलिंगन दिले आणि एकमेकांना नमस्कार करून आपापला मार्ग धरला. कबीर नित्यनेमाने हरिनाम संकीर्तन करत असत आणि रामभक्तीपर उत्तम काव्य रचनाही करत असत. एके दिवशी त्यांच्या मनात नरदेह प्राप्त होऊनही सद्गुरूं वाचून जन्म सार्थक्य होत नाही म्हणून आपण सद्गुरू केले पाहिजेत. त्यांच्याशिवाय आपला उद्धार होणार नाही. आपण प्रवाहपतीतच राहणार असे विचार येऊ लागले. त्या समयी काशीमध्ये रामानंद स्वामी नावाचे एक थोर संन्यासी राहत होते. त्यांनी त्यांना शरण जाण्याचा निश्चय केला. एके दिवशी त्यांच्या आश्रमात फारशी वर्दळ नाही असे पाहून कबीर तेथे गेले आणि रामानंदांच्या चरणांना वंदन करून हात जोडून म्हणाले, स्वामी, माझ्यावर कृपा करा, मला अनुग्रह द्या. ते ऐकून त्यांनी आपल्या दोन्ही कानात बोटे घातली आणि एका गुहेत एकांतात जाऊन बसले. तेव्हा तेही त्यांच्या मागे तिथे गेले व बाहेर उभे राहून म्हणाले, स्वामीजी, मी दीन अनाथ असून मोठ्या आशेने तुमच्या द्वारी आलो आहे. मला अभय द्या. तेव्हा रामानंद म्हणाले, तुम्ही यवन आहात. तुम्हाला उपदेश करण्याचा मला अधिकार नाही. त्यावर स्वामीजी, मी तुमच्या चरणी राहण्याचा दृढ निश्चय केला आहे. मी तुम्हाला काया वाचा मनाने शरण आहे असे म्हणून त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि घरी गेले. एके दिवशी रामानंदांनी उच्चारलेले रामनाम आपल्या कानी पडावे आणि त्यांचे चरणरज आपल्या अंगाला लागावेत म्हणून कबीरांनी एक नामी युक्ती केली. रामानंद स्वामी रोज पहाटे गंगा स्नानासाठी जातात हे त्यांना माहीत होते म्हणून त्यांनी त्यांच्या मार्गावर एक आडवा खड्डा खणला आणि ते येण्याच्या सुमारास त्यात पडून राहिले. स्वामीजी स्नानाला निघाले तेव्हा त्यांचा पाय कबीरांना लागला आणि ते पटकन म्हणाले, राम राम, कोणाला लागला माझा पाय? तेव्हा ते पटकन उठून म्हणाले, स्वामी, आज तुमचे चरण माझ्या भाळी लागले. तुमच्या मुखातील पवित्र रामनाम माझ्या कानी पडले. हा माझ्यावर मोठाच अनुग्रह झाला आहे. केवढी ही कृपा, केवढे हे औदार्य. आज मी खरोखरच धन्य झालो. मी अनंत जन्मी केलेले पुण्य आज फळास आले. सद्गुरूंचे चरण लागले आणि माझे जन्म मरण चुकले. आहा, हे मी किती भाग्यवान आहे. मग ते आनंदातच ते रामानंद समोर नृत्य करू लागले. त्यावेळी त्यांची गुरुप्राप्तीची तळमळ, त्यांचे प्रयत्न आणि त्यांचा निश्चय पाहून स्वामीजींनाही मोठे कौतुक वाटले. पण आपला आनंद त्यांनी मनातच ठेवला आणि पुढे यांची कसोटी पाहून मगच काय ते ठरवू असा विचार करून ते शांतपणे पुढे निघून गेले. त्यानंतर एके दिवशी, रामानंद माझे गुरु आहेत आणि त्यांची चरण हृदय धरून मला खूप आनंद होत आहे अशा अर्थाचे एक गुरु भक्तीपर कवन गात कबीर बाजारातून आनंदाने नाचत चालले होते. योगायोगाने त्याच वेळी रामानंद स्वामी तिथून जात होते. त्यांनी ते ऐकले आणि पायातील खडावा त्यांच्या डोक्यावर मारून रागाने दरडावून म्हणाले, तुम्ही स्वतःला माझा शिष्य म्हणवता. मी तुम्हाला केव्हा उपदेश दिला? त्यावेळी कोण साक्षी होते? त्यावेळी खडावेच्या प्रहाराने कबीरांच्या डोक्यातून रक्त वाहत होते.
तरी त्यांच्या मुद्रेवर समाधान दाटले होते. ते उपस्थित लोकांना उद्देशून म्हणाले, जन हो, यांनी मला उपदेश केला तेव्हा कोण साक्षी होते असा यांचा सवाल आहे. पण आता तुमच्या सर्वांच्या देखत यांनी आपल्या पादुका माझ्या मस्तकी ठेवल्या आहेत, हे तुमच्या लक्षात असू द्या. त्यानंतर स्वामी या सर्वांना आणि पंचमहाभूतांना साक्षी ठेवून मी आपले चरण मस्तकी धारण करतो असे म्हणून त्यांनी ती खडावा आपल्या मस्तकी धरली. ते पाहून रामानंद गहिवरले. त्यांनी कबीरांच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला व म्हणाले, तुमचा निश्चय प्रशंसनीय आहे. यापुढे रामकृष्ण मंत्राचा जप करून अहर्निश हरिभजन करा. ते ऐकून त्यांना निरतिशय आनंदी झाला. ते श्रीरामांचे गुणवर्णन करणारे कवित्व करू लागले. ज्ञानाचा अभिमान आणि इंद्रियाचे विषय ध्यान टाकून कबीर समरसतेने हरिभजन करत असत. ते संतांचे आवडते होते आणि वाराणसीतील लोकही त्यांना मान देत असत. साधूंना भोजन देण्याच्या प्रसंगी त्यांनी कमालाचा वध केला आणि साधू संतांनी त्यांना पुन्हा जिवंत केले. त्या दिवसापासून त्यांची खूपच कीर्ती झाली होती. ती दुर्जनांना सलत होती, म्हणून काय केल्याने त्यांची खोड मोडेल, त्यांची दुष्कीर्ती होईल यावर नीट विचार करून त्यांनी एक कुटील कारस्थान रचले. त्यांनी द्वारका, हरिद्वार, मथुरा, गोकुळ, वृंदावन आदी महाक्षेत्रातील सर्व साधू, संत, सज्जन, वैष्णव, बैरागी, तपस्वी यांना कबीरांच्या नावे निमंत्रण पत्रे लिहून एकाच दिवशी बोलावले. एकदम मोठ्या संख्येने आलेल्या अतिथींचा आदर सत्कार करणे त्यांना शक्य होणार नाही आणि अकारण बोलावून त्रास दिल्याबद्दल ती सर्व मंडळी त्यांना शाप देतील असा त्या दृष्टांचा काबा होता. हे कारस्थान अगदी गुप्तपणे अंमलात आणले होते, त्यामुळे कबीरांना याविषयी काहीच माहिती नव्हती. असो, त्या निमंत्रणाने देशोदेशीच्या संत सज्जनांना खूपच आनंद झाला. त्या पत्राचा मान राखून ती सर्व मंडळी नमूद केलेल्या तिथीस एकामागून एक याप्रमाणे कबीरांच्या घरी दाखल होऊ लागली. तो अगणित संत मेळा पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी प्रेमाने आलिंगन देऊन त्या सर्वांना नमस्कार केला. त्या समयी आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सोन्याचा दिवस आहे असेच त्यांना वाटत होते आणि त्यांची मज्जा बघण्याकरता आलेल्या दुर्जनांना मनोमन गुदगुल्या होत होत्या. एकमेकांना टाळ्या देऊन ते कुत्सितपणे हसत होते. तेव्हा कबीरांवरील ते अतिथी रूपी संकट पाहून भक्तवत्सल श्रीरामांना राहावले नाही. आपणच सहाय्य करून निज भक्तांचा सांभाळ केला पाहिजे असा विचार करून त्यांनी जितके अतिथी आले होते तितकी कबीर रूपे घेतली आणि त्या प्रत्येकाची आनंदाने सेवा करू लागले. रासलीलेच्या वेळी श्रीकृष्णांनी जशी अनेक रूपे घेतली होती तीच लीला प्रभू श्री रामचंद्रांनी काशी क्षेत्री कबीर सदनी दाखवली. त्यावेळी कबीरांना असंख्य रूपांमध्ये पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटत होते. तो कौतुक सोहळा पाहण्यासाठी त्या क्षेत्रातील जनांची गर्दी होऊ लागली आणि तो अद्भुत चमत्कार पाहून ते सर्वजण कबीरांचा जय जयकार करू लागले. तेथे आलेले सर्व वैष्णव त्यांच्याकडे 3 दिवस राहिले. श्रीरामांनी त्यांच्या सेवेत कसलीही कमतरता पडू दिली नाही. त्यांनी प्रत्येकाची इच्छा पुरवून त्यांना संतुष्ट केले आणि निरोपाच्या प्रसंगी वस्त्राभूषणाधिकांनी हृदय सत्कार करून त्या सर्वांना प्रेमाने बोलवले. अशा प्रकारे कबीरांना सहाय्य करून आणि त्यांची कीर्ती वाढवून प्रभू रामचंद्र अदृश्य झाले. त्या प्रसंगाने दुर्जनांचे डोळे उघडले. मनातील सर्व विकल्प आणि द्वेष टाकून ते कबीरांना शरण गेले. केल्या कृत्याबद्दल पश्चाताप करून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. मग तेही भगवत भक्ती करू लागले. अध्याय 7 समाप्त.